हॅलो. यावेळेस आपण जरा जास्त दिवसांनी भेटतोय. ठीक आहे, आपण पुढचं चॅप्टर सुरू करूयात. चॅप्टरचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम या दोन सिस्टीम्सविषयी मेनली बघणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूयात की व्हॉट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज अबाउट द मुवमेंट्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ह्या मुवमेंट्स ह्या कशामुळे कंट्रोल केले जातात, विच फॅक्टर इन द बॉडी कंट्रोल्स द मुवमेंट्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी एनीवन फ्रॉम अ बॅक्टेरिया टू अ प्लांट ऑर अ ॲनिमल. ओके, आता आपल्याला ॲनिमल्सचं माहितीच आहे. ॲनिमल्समध्ये कंट्रोल करण्यासाठी, मुवमेंट्स कंट्रोल करण्यासाठी नर्वस सिस्टीम आहे, जो आपल्या बॉडीचा कंट्रोलचा मेन किंवा इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि नर्वस सिस्टीमचं जे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असतं, इट डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रिकल स्टिम्युलस. आणि ते वेगवेगळ्या नर्व्समधून आपल्या पूर्ण बॉडीमध्ये पसरवलं जातं. आणि ती जी नर्वस सिस्टीम आहे आपली, त्याचे दोन पार्ट असतात, मोटर पार्ट अँड सेन्सरी पार्ट. सेन्सरी जो आहे तो सेन्सेशन्स घेऊन येतो, तर मोटर पार्ट त्याच्यावरचे ॲक्शन जी आहे ती त्या मसलला पुरवतो. नर्वस सिस्टीमचा ॲनिमल्समधल्या कंट्रोल कोऑर्डिनेशनचा सेकंड पार्ट आहे, तो म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम. एंडोक्राईन सिस्टीममधून वेगवेगळे केमिकल्स बाहेर पडतात आणि ते केमिकली सेलमध्ये जाऊन त्या सेल्सच्या फंक्शनला कंट्रोल करतात. आणि ते केमिकल्स आपण हॉर्मोन्स या नावाने ओळखतो. जसं ॲनिमल्समध्ये मुवमेंट आहे, त्याचप्रमाणे प्लॅन्ट्समध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसू शकते. इथे मी फक्त 3 इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ प्लॅन्ट मुवमेंट्स लिहिलेले आहेत. ह्या 3 सोडून आणखी सुद्धा बऱ्याचशा प्लॅन्ट मुवमेंट्स असतात. ओके, पण एक्झाम्पलसाठी आपण ह्या 3 मुवमेंट्स घेऊयात. पहिले आहे फोटोट्रॉपिक मुवमेंट. फोटो म्हणजे लाईट, फोटोट्रॉपिक म्हणजे लाईटकडे जाणारी. त्याचं एक्झाम्पल आहे सनफ्लॉवर प्लांट. तुम्ही जर ऐकलं असेल तर सनफ्लॉवर प्लांट हे सकाळी त्याचं जे डायरेक्शन आहे ती पूर्वेकडे असते, तर दुपारी त्याची डायरेक्शन ही अपराईट असते, तर संध्याकाळी त्याची डायरेक्शन ही पश्चिमेकडे असते. याचा अर्थ सनफ्लॉवर मूव्स विथ द डायरेक्शन ऑफ द सनलाईट. ओके, तर ते आपल्याला माहिती झालेलं आहे. दुसरं आहे किमोटॅक्टिक मुवमेंट्स. ह्या किमोटॅक्टिक मुवमेंट्स ह्या केमिकल्सवरती डिपेंड असतात. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत, बेस्ट नोन एक्झाम्पल्स आर स्पोअर मुवमेंट ड्युरिंग द बॅक्टेरियल रिप्रोडक्शन. ओके, और फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. जी पॉलिनेशन झाल्याच्या नंतर पोलन ग्रेनमधून एक ट्यूब बाहेर पडते आणि ती गायनोशियमकडे जाते. त्या ट्यूबच्या आतमध्ये गॅमिट्स असतात, मेल गॅमिट्स. ती पोलन ट्यूब ही वेगवेगळ्या केमिकल्सकडे अट्रॅक्ट होते, त्याला आपण म्हणतो किमोटॅक्टिक मुवमेंट. तिसरं आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे ते म्हणजे थिग्मोटॅक्टिक. थिग्मोटॅक्टिक मुवमेंट जी आहे दॅट इज बिकॉज ऑफ द टच. जर प्लांटला आपण टच केलं तर त्यामध्ये प्लांटची मुवमेंट होऊ शकते. इट कॅन बी ऑफ 2 टाईप्स. हे बुकमध्ये दिलेलं नाही आहे, अवघड नाही आहे. थिग्मोटॅक्टिक मुवमेंट बिकॉज ऑफ टच कॅन बी ऑफ 2 टाईप्स, थिग्मोट्रॉपिझम अँड थिग्मोनॅस्टी. थिग्मोट्रॉपिझम म्हणजे काय, ती मुवमेंट असते डायरेक्शनल मुवमेंट. म्हणजे ज्या वेळेस प्लांटला टच होतो त्यावेळेस त्या प्लांटची एका ठरलेल्या दिशेकडे मुवमेंट होते. एक्झाम्पल आहे टेंड्रिल. आता टेंड्रिल म्हणजे काय, तर प्लांटला, ही प्लांटची फांदी आहे, त्याला असं एक वेलीसारखं एक एक्सटेन्शन येतं प्लांटला, याला म्हणतात टेंड्रिल. या टेंड्रिलचा उद्देश काय असतो, टेंड्रिलचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे फाइंडिंग द सपोर्ट फॉर द प्लांट. ओके, हे जे टेंड्रिल आहेत, हे टेंड्रिल जे आहेत ते असे सपोर्ट शोधत असतात. ज्याला त्याला जिथे सपोर्ट सापडला त्या ठिकाणी ते त्याला वेटोळं घालतात.
तुम्ही वेलीची ग्रोथ पाहिली असेल. वेल बरोबर त्या कमानीवरती किंवा भिंतीवरती कशी चढते, तर त्याच्यामध्ये आहे ह्या टेंड्रिल्सची मुवमेंट आहे. दॅट इज बिकॉज ऑफ द टच. आणि ती कोणत्या डायरेक्शनने आहे, वरच्या डायरेक्शनने आहे. ओके, सो दॅट इज थिग्मोट्रॉपिझम. दुसरा आहे थिग्मोनॅस्टी. थिग्मोनॅस्टी इज नॉन डायरेक्शनल मुवमेंट. त्याला असे पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहे किंवा त्याचा पर्टिक्युलर उद्देश नाही आहे. ओके, आणि एक्झाम्पल शेम प्लांट म्हणजेच लाजाळूचं झाड. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण जेव्हा त्याला टच करतो, टच केले की त्याची पानं फोल्ड होतात. ओके, समजा त्याला जास्त पानं आहेत, 20 पानं आहेत, आणि तुम्ही फक्त त्याच्या टोकाला टच केलं तर टोकाचीच 3-4 पानं फक्त क्लोज होतील. तुम्ही जर पूर्ण फांदीला टच केलं तर त्या फांदीचे सगळे पानं क्लोज होते. सो दिस मुवमेंट इज नॉन डायरेक्शनल मुवमेंट ऑफ द प्लांट. ओके, सो हा चार्ट तुम्ही काढून घ्या. त्याच्या पुढे आपण जाऊयात. आता आपण बघू नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. हायड्रा ॲनिमल आपण मागच्या वर्षी शिकलो किंगडम ॲनिमलियामध्ये 11th. हा जो हायड्रा आहे हा फायलम स्निडारियाचा पार्ट आहे. हायड्रा जो आहे तो हायड्रा हा एका ठिकाणी नॉन मोटाईल ऑर्गॅनिझम आहे. एका ठिकाणी तो बसलेला असतो. त्याला आपण म्हणतो सिडेंटरी ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळे त्याला मुवमेंटसाठी, त्याला न्यूट्रिशनसाठी मुवमेंट करावी लागते. आणि त्या मुवमेंटसाठी त्याच्याकडे अवेलेबल आहे टेंटॅकल्स. ओके, तुम्ही बघू शकता ही दिस इज द बॉडी ऑफ हायड्रा. दिस आर द टेंटॅकल्स फॉर मुवमेंट अँड कॅप्चरिंग द प्रे. त्याच्या नर्वस सिस्टीममध्ये 2 प्रकारच्या सेल्स असतात फक्त. नर्वस सिस्टीम खूप वेल डेव्हलप नसते. याच्यावरती MCQ आहे की मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम इन द ॲनिमल किंगडम इज फाउंड इन द हायड्रा विच इज फ्रॉम द फायलम स्निडारिया. सेन्सरी सेल्स अँड नर्वस सेल्स. सेन्सरी सेल्स आर फाउंड इन द टेंटॅकल्स. त्याच्या प्रत्येक टोकाला त्याच्या सेन्सरी सेल्स असतात. आणि तो हायड्रा असा एका जागी असतो आणि त्या टेंटेकल्स अशा फिरत राहतात. आणि ज्या वेळेस इथून दुसरं कुठलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम जाईल ह्याच्या आसपास, तेव्हा त्याला सेन्सेशन येतं. आणि सेन्सेशन आले की त्या टेंटेकल्स त्या ऑर्गॅनिझमला पकडायचा प्रयत्न करतात आणि पकडून हे माउथमधून आतमध्ये ढकलून देतात. त्याचा ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असतो आणि आतमध्ये जाऊन त्याचं डायजेशन होतं. नर्वस सेल्स दुसऱ्या प्रकारच्या सेल्स आहेत, त्यालाच आपण न्यूरॉन्स म्हणतो. त्या सगळ्या नर्वस सेल्समध्ये सायनॅप्सेस होतात. सायनॅप्सेस कनेक्शन्स होतात आणि त्याच्यापासून एक नर्वची जाळी तयार होते. त्याला आपण होतो नर्व नेट्स. त्या नर्व नेट्स 2 असतात. मेझोग्लियामध्ये असतात. त्याचं हा डिप्लोप्लास्टिक ऑर्गॅनिझम आहे. सो याच्यामध्ये एपिडर्मिस, मध्ये मेझोग्लिया आणि खाली आहे गॅस्ट्रोडर्मिस. 2 त्याच्यामध्ये लेयर्स आहेत. 2 जर्म लेयर्स आहेत. मध्ये जो आहे तो आहे मेझोग्लिया. ह्या मेझोग्लियामध्ये ह्या नर्व नेट्स असतात आणि त्या बाहेर एपिडर्मिसला आणि आतमध्ये गॅस्ट्रोडर्मिसला कनेक्टेड असतात. अशा प्रकारे त्या हायड्राची नर्वस सिस्टीम आहे. आता आपण बघू की जो पुढचा ॲनिमल आहे आपला तो म्हणजे प्लॅनॅरिया. त्याची नर्वस सिस्टीम आपण शॉर्टमध्ये बघूयात. ओके, तर हा आहे आपला ॲनिमल प्लॅनॅरिया. इट बिलॉंग्स टू द प्लॅटिहेल्मिंथिस ग्रुप. ओके, विच इज अ फायलम प्लॅटिहेल्मिंथिस. ओके, आणि त्याचं हा जो ऑर्गॅनिझम आहे याचं नाव आहे प्लॅनॅरिया. दिस इज अ फ्लॅट वर्म. त्याच्यामध्ये हा हेडचा पार्ट आहे आणि हा त्याच्या टेलकडचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे वरती ओके इन्व्हर्टेड यू शेप्ड एक पार्ट आहे. त्याचं नाव आहे ब्रेन. ओके, दॅट इज ऑल्सो नोन ॲज सिफॅलिक गँग्लियॉन. त्या ब्रेनपासून खाली 2 नर्व कॉर्ड्स निघत आहेत. इकडे एक आणि इकडे एक. ह्या नर्व कॉर्ड्सचं नाव आहे व्हेंट्रल नर्व कॉर्ड. त्या 2 व्हेंट्रल नर्व कॉर्ड्सच्या मध्ये ह्या ज्या तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन्स दिसत आहेत, दीज आर ट्रान्सफर्स नर्व्स ऑर ऑल्सो नोन ॲज कमिशर. ओके, आणि त्यांच्या बाहेरच्या बाजूला नर्व कॉर्ड्सच्या पेरिफेरली ऑर लॅटरली ह्या ज्या
तुम्हाला ह्या ज्या न्यूरॉन्सचे एक्सटेन्शन्स दिसत आहेत त्याला म्हणतात पेरिफेरल नर्व प्लेक्सस. तसंच हा जो सिफॅलिक गँग्लियॉन ऑर ब्रेन आहे त्याच्यावरती तुम्हाला 2 राऊंड्स दिसतात, इथे एक आणि इथे एक. त्यांना म्हणतात डॉर्सल आय स्पॉट्स. ते त्याच्यामध्ये व्हिजनचं काम करतात. हा जो प्लॅनेरिया आहे, प्लॅनेरियाबद्दलचा MCQ आहे की दिस इज द मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल विथ अ सेंट्रल नर्वस सिस्टीम लोकेटेड ऑन द व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. ओके. आणि अशा प्रकारे आपण त्याची सिस्टीम बघू शकतो. ओके, आता बघू आपण नर्वस सिस्टीमचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. न्यूरल टिश्यू इन द ॲनिमल्स is made of 2 types of cells. Number 1 and most important is neurons or nerve cells, and second but also important is neuroglial cells. Neurons विषयी आपण 11th मध्ये शिकलेलो आहोत स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यूज मध्ये. Neurons are known as tract in the CNS and nerve in the PNS. CNS is a central nervous system, PNS is peripheral nervous system. What is a neuron? Neuron is a bundle of axons and it is known by the 2 different names at 2 different places, but the structure is same. आता न्यूरोग्लाया सुद्धा CNS मध्ये वेगळे असतात आणि PNS मध्ये वेगळे असतात. न्यूरोग्लाया आर ॲक्च्युली द सपोर्टिंग सेल्स फॉर द न्यूरॉन. त्यांच्यामुळे ह्या न्यूरॉन्सचं फंक्शन जे आहे ते सुरळीत होतं. न्यूरोग्लाया सेल्स ह्या CNS मध्ये आणि PNS मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात. देर आर टोटल 6 types of neuroglial cells. In CNS there are 4 types. Number 1 is oligodendrocytes. Oligodendrocytes' function आहे to form the myelin sheath around the central axons. हे ट्रॅक्टच्या अराउंड मायलिन शीथ तयार करण्याचं काम आहे. अँड दॅट इज व्हॉट फॉर्म्स द व्हाईट मॅटर ऑफ द ब्रेन. आणि ब्रेनमध्ये उरलेला असतो ग्रे मॅटर दॅट इज फॉर्म्ड बाय द सायटॉन्स ऑफ द ॲक्झॉन. ओके. ॲक्झॉन जो आहे ॲक्झॉन तुम्हाला आठवते अशी त्याची सेल असते. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो, निसल्स ग्रॅन्युल्स असतात, त्याच्यानंतर त्याला असा एक ॲक्झॉन असतो. ॲक्झॉन पुढे जातो, त्याला ब्रँचेस पडतात आणि त्या टर्मिनेट होतात. ओके. ह्या ॲक्झॉनला रिसेप्टर्स असतात, त्याला डेंड्रॉन्स म्हणतात. ओके. हे झाले डेंड्रॉन्स. ओके. हा झाला सायटॉन, हा झाला ॲक्झॉन आणि हे त्याचं झाले सायनॅप्सिस और टर्मिनल बर्ड्स. इथे आहेत निसल ग्रॅन्युल्स. इथे एक मोठा आहे दॅट इज न्यूक्लियस. ह्या ॲक्झॉनमध्ये हे जो ॲक्झॉन आहे इथून वरचा जो पार्ट आहे तो असतो ग्रे मॅटरमध्ये. इथून खालचा जो पार्ट आहे दॅट इज इन द व्हाईट मॅटर. ओके. आता हे जे ॲक्झॉन्स आहेत वेगवेगळ्या नर्व सेल्सचे ॲक्झॉन्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक नर्व तयार होते. जर ती CNS मध्ये असेल तर त्याला ट्रॅक्ट म्हणतो. ती जेव्हा ब्रेनच्या बाहेर पडते तेव्हा त्याला आपण म्हणतो नर्व, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. त्याच्या भोवती ह्या ट्रॅक्टच्या भोवती मायलिन शीथ विच इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग हे तयार करण्याचं काम जो आहे तो ऑलिगोडेंड्रोसाइट्स करतो. ओके. त्याच्यामुळे व्हाईट मॅटर तयार होतो. नंतर आहेत मायक्रोग्लाया. ह्या छोट्या छोट्या सेल्स असतात. ह्या WBC पासून तयार झालेल्या असतात. आपण ब्लडमध्ये WBC पाहिलं. WBC मध्ये आपण अग्रॅन्युलोसाइट्स पाहिल्या. अग्रॅन्युलोसाइट्समध्ये मोनोसाइट्स नावाच्या सेल्स असतात. मोनोसाइट्स पासून तयार होतात मॅक्रोफॅजेस. त्या ब्रेनमध्ये जातात आणि तिथे त्या प्रोटेक्शनचं काम करतात. त्यांच्यामुळे आपल्या ब्रेनला भेटते इम्युनिटी. 3 नंबर आहे ॲस्ट्रोसाइट्स. ह्या स्टार शेप सेल असतात. आपण याची डायग्राम बघू. त्यांचं काम काय आहे की सिक्रेशन ऑफ व्हेरियस न्यूरो ट्रान्समिटर्स लाईक ॲड्रेनालिन, ॲसेटाइल कोलिन एटसेट्रा एटसेट्रा, सिरोटोनिन एटसेट्रा. इलेक्ट्रिकल इम्पल्सेस ट्रान्समिशन फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस हे ॲस्ट्रोसाइट्सचं काम आहे. त्यानंतर आहे इपेंडायमल सेल्स. ह्या सेल्स काय करतात की
सेरेब्रोस्पायनल फ्लुइड नावाचं फ्लुइड ब्रेनच्या आजूबाजूला तयार करतात, ब्रेनच्या आतमध्ये आणि आजूबाजूला. ब्रेनच्या आतमध्ये एक कॅव्हिटी असते, त्याला म्हणतात व्हेंट्रिकल्स. त्याच्या भोवती इपेंडायमल सेल्सचा सिंगल स्क्वॅमस और कॉलमनर सेल्सचा एक लेअर असतो. त्याच्यापासून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तयार होतं. ते ब्रेनच्या आतून ब्रेनच्या बाहेर पण येतं आणि ते त्याला आपल्या ब्रेनला ते शॉक ॲब्सॉर्प्शनचं काम देतं. CS. आता PNS मध्ये 2 प्रकारच्या सेल्स आहेत. नंबर 1 अँड इम्पॉर्टंट इज श्वान सेल्स. श्वान सेल्स फॉर्म मायलिन शीथ अराउंड द मेड्युलेटेड नर्व्स ऑफ द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ओके, तर बघा MCQ. श्वान सेल्स मायलिन शीथ इन द PNS, oligodendrocytes myelin sheath in the CNS. Okay. दूसरा MCQ. Schwann cells are the most abundant nervous cells in the PNS आणि astrocytes are the most abundant nervous cells in the CNS. 2 MCQ झाले आपल्याकडे. ओके, प्लस मायलिन शीथचा आणखी 4 MCQ झाले. लास्ट आहे सॅटेलाइट सेल्स. या थोड्या कमी प्रमाणात असतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे की सपोर्ट द फंक्शन ऑफ द न्यूरॉन. ह्याचं जे काय फंक्शन चाललेलं आहे त्याला हे हेल्प करतात. दॅट्स इट. सो हे अशा प्रकारच्या आपल्या सेल्स आहेत ब्रेनमधल्या वेगवेगळ्या. ओके, तर आपण बघू शकतो इथे की 1 नंबर आहेत ऑलिगोडेंड्रोसाइट्स. हे ऑलिगोडेंड्रोसाइट्स तुम्हाला दिसतं आहे की ते या न्यूरॉनच्या भोवती मायलिन शीथ तयार करतात. हे बघा इथे हा न्यूरॉन आहे, ॲक्झॉन आहे, त्याच्या बाजूला ते मायलिन शीथ तयार करतात. ही आहे ऑलिगोडेंड्रोसाइट, ही अशी दिसते. ओके, त्याच्यानंतर आहे मायक्रोग्लाया. ह्या मॅक्रोफॅजेस आहेत आणि ते ब्रेनमध्ये प्रोटेक्शनचं काम देत आहेत आपल्याला. त्यानंतर आहे ॲस्ट्रोसाइट्स. हे बघा स्टारसारखी दिसते लांबून पाहिलं तर. ॲस्ट्रोसाइट, त्याला वेगवेगळे डेंड्रॉन्स आहेत, सायनेप्सेस आहेत, कनेक्शन्स आहेत, ते वेगवेगळ्या न्यूरॉन्सला कनेक्ट करतात. त्यानंतर आहे इपेंडायमल सेल्स. याचा लेअर असतो इपिथेलियमचा आणि हे बघा तुम्हाला इथे दिसतात की ह्या थोडे कॉलमनर टाईप आहेत आणि हे त्याचे एक्सटेन्शन्स आहेत. याच्यातून CSF सिक्रेट होतं. त्यानंतर आहे श्वान सेल. ही पेरिफेरीमध्ये हे मायलिन शीथ तयार करायचं काम करते नर्ववरती. आणि लास्ट आहे सॅटेलाइट सेल, जे की सगळ्या न्यूरॉन्सच्या फंक्शनला सपोर्ट करतात.